आज दिनांक 3 जुलै 2007 ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय 20वी ओवी संपली होती. आता आज 21वी ओवी आपण सुरू करणार आहोत. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिणी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता अभिनव वाग्विलासिनी. भगवान ज्ञानेश्वरांचा ओंकार, ज्याच्यामधनं एक विश्व निर्माण झालं आणि विश्वाकार झालेला हा ओंकार, त्याला त्यांनी गणपतीची उपमा दिली. तो निराकार साकार जर व्हायचा असेल तर गणपतीच्या रूपात तो होईल असं म्हटलं. तसं शास्त्र लिहायचंय, बुद्धी केंद्र सुरू करायचंय, म्हणून गणपतीची आराधना आहे. उद्या विष्णूला जरी प्रमुख मांडलं, भगवान शंभूला प्रमुख मांडलं तर चालतं. भगवान शंभू सर्वदेव महादेव आहेत असं म्हटलं तरी चालतं. भगवान विष्णू चालतात. पण ह्या ठिकाणी गणेशांचं वर्णन भगवान ज्ञानेश्वर करतायत आणि ते आपण पाहिलं. त्यांनी वंदन का केलं हेही आपण पाहिलं. आता ज्ञानेश्वरी ग्रंथराज सुरू करण्यापूर्वी ते आता माता शारदेचं वंदन करतात. ती माता शारदा म्हणजे काय, ती सरस्वती म्हणजे काय, ते थोडं जर आपण सर्व समजून घेतलं तर योग्य राहील. परमेश्वरी शक्तीची अभिव्यक्ती 3 रूपात आहे. 1 महाकाली, 2 महासरस्वती, 3 महासरस्वती. महालक्ष्मी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 रूपात मूळ प्रकृती विभाजित केलेली आहे. विशुद्ध सत्वगुणाच्या अंशामधून सरस्वती प्रगट झाली. तिचा चंद्रासारखा गौरवर्ण आहे. हातात अक्षयमाला आहे, अंकुश आहे, वीणा आहे आणि एक पुस्तक आहे. महाविद्या, महावाणी, भारती, वाक, सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा, धीश्वरी. धीश्वरी म्हणजे बुद्धीची स्वामिनी अशी तिला नावं आहेत सरस्वतीला. ही सर्व नावं सरस्वतीची आहेत. महाविद्या, महावाणी, भारती, वाक, सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा, धीश्वरी. वाणी व विद्येची अधिष्ठाती देवता आहे ती. वाणी आणि विद्या हिची प्रमुख देवता आहे. वाग्देवीला ऋग्वेदामध्ये सरस्वती म्हटलंय. वाग्विलासिनी. भगवान ज्ञानेश्वरांनी जो शब्द वापरलाय वाग्विलासिनी, हा ऋग्वेदामधील शब्द घेतलेला आहे. म्हणजे सरस्वती जी विणा पाणी तर आहेच, पण पुस्तक हातात आहे, विद्याची अधिष्ठाती देवता आहे. वाक शब्द प्रसवले जातात, ज्ञान प्रसवले जातो, विद्या प्रगट केली जाते. वाग्देवी ऋग्वेदात सरस्वती म्हटली आहे. 3 स्थानामध्ये ती असते, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये. स्वर्गाच्या वाग्देवीला भारती हे नाव आहे. स्वर्गामध्ये जर ही वाग्देवी असेल, सरस्वती असेल, तिला भारती म्हटलंय. पृथ्वीमध्ये असेल तिला ईला म्हटलंय, ईला. अंतरिक्षात वासिनी नाव सरस्वतीचं आहे. तंत्रग्रंथामध्ये, तंत्रशास्त्रात तारादेवी हिला म्हणतात. तारादेवी तंत्रग्रंथ किंवा तंत्रशास्त्र.
बौद्ध स्वरूपिणी व संशय नष्ट करणारी असं हिला म्हणतात. म्हणजे बोध अवस्था प्राप्त करून देणारी, बुद्धीमध्ये प्रज्ञा निर्माण करून देणारी आणि संशय काही असेल तर तो नष्ट करणारी. माऊलींनी का प्रणाम केला आहे सरस्वतीला, शारदेला, त्याचं कारण पहा काय काय आहे. संशय नष्ट झाला पाहिजे, बोध अवस्था प्राप्त झाली पाहिजे, विद्या प्रगट झाली पाहिजे. ताल, स्वर, लय, राग रागिणी ती निर्मिती करते. ताल, स्वर, लय, राग रागिणी 7 स्वर. 7 स्वराने सरस्वतीचं स्मरण होतं. 7 स्वर तिनंच जणू काही प्रगट केलेत, म्हणून तिला स्वरात्मिका असंही म्हटलेलं आहे. 7 स्वर कोणते? सा, रे, ग, म, प, ध, नि, सा. सा म्हणजे षड्ज, र म्हणजे ऋषभ, सा रे, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, रे म्हणजे पुन्हा ऋषभ, नि म्हणजे निषाद, स म्हणजे पुन्हा षड्ज. सा रे ग म प ध नि सा हे सप्तस्वर. आणि सप्त स्वरांना ती ज्ञान देते म्हणून तिला सरस्वती म्हटलं. सप्त स्वरामधून ती आपल्याला ज्ञान देते म्हणून स्वरस्वती, स्वरांची अधिष्ठाती देवता. देवी भागवतामध्ये कृष्णाच्या जिमेपासून निर्मिती दाखवलेली आहे. वेगवेगळे तिचे निर्मितीचे प्रकार दाखवलेत. श्रीकृष्णाने नारायणाला समर्पित केलं सरस्वतीला, तिला पूजनीय केलं, वंदनीय केलं. पण गंगेने शाप दिला म्हणून ती नदी झाली. तू नदी होऊन खाली कोसळ, म्हणून सरस्वती नदी पण झाली. ती एक कथा आहे. भारतभूमीमध्ये अवतीर्ण झाली म्हणून तिला भारती म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाची पत्नी ती आहे म्हणून तिला ब्राह्मी देखील शब्द आहे. ह्यास माता सरस्वतीला भगवान ज्ञानेश्वर वंदन करतात. आता अभिनव वाग्विलासिनी, अभिनव अपूर्व, वाग्विलासिनी, वाग्विलासिनी सरस्वती वाग्देवता, 7 स्वरामधून ज्ञान प्रगट करणारी देवता. आणि भगवान ज्ञानेश्वर देखील 7 स्वरामधूनच सर्व प्रगट करतायत. जे चातुर्यार्थ कला कामिनी, पिंड ब्रह्मांड गणेशाला नमन केले. यानंतर अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी, चातुर्य अर्थ व कला प्रगट करणारी ही बुद्धीची देवता आहे. बुद्धीमध्ये तिचं स्थान आहे. हिचा परिणाम ही प्रसन्न झाली तर प्रज्ञा निर्माण करते. प्रज्ञा काय आहे मी पहिल्या याला सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये विवेक कसा जन्म घेतो. प्रज्ञा कोणता कोशंट? स्पिरिच्युअल कोशंट, ज्याला आपण ऋतुंभरा प्रज्ञा देखील म्हटलेलं आहे. ही अधिष्ठाती देवता आहे. मी पहिल्या अध्यायात पहिल्या ओवीतच बोललेलो आहे. वाणीच्या ठिकाणी विलास करणारी प्रज्ञा, वाणीच्या ठिकाणी विलास करणारी ही देवता आहे. प्रज्ञा म्हणजे सरस्वती. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे सरस्वतीचा आशीर्वाद. चातुर्य, चातुर्य म्हणजे चतुरता, शार्प, कनिंगनेस. बुद्धू आणि शार्प ह्या दोन्हीमधला जो फरक आहे ना, चातुर्य म्हणजे चतुरता निर्माण करणारी देवी आहे. चतुर बनतो माणूस, हुशार बनतो म्हणजे ज्ञानी बनतो. चातुर्य अर्थ म्हणजे अनुभव देणारी व कला प्रगट करणारी. कोणकोणत्या कला? काय ज्या कला असतील, संगीतपासून ते ड्रॉइंगपर्यंत, ज्ञानापासून ते वाचस्पतीपर्यंत ज्या ज्या कला असतील त्या सगळ्या प्रगट याच्यामुळे होतात, सरस्वतीच्या आशीर्वादामुळे. हा 64 कला आहे. या 64 कलाची निर्मिती ती करते. 64 कला व संपूर्ण विश्वाला
मोहून टाकणारी अतिशय सुंदर देवता आहे. आणि ज्याला प्रगाढ बुद्धिमत्ता असते ना, तो माणूस देखील मोहून टाकतो. तर सरस्वती किती मोहून टाकेल. मोहक देवता आहे. स्वर आहे, ताल आहे, लय आहे, प्रत्येक गोष्ट तिच्या बोलण्यात चालण्यात. म्हणजे ती ज्याच्यावर ते प्रसन्न असेल, वरदहस्त असेल, तो माणूस कसा बोलेल, कसा चालेल, ते म्हणजे सरस्वती. आपली एक पूर्वी येत होती ती साधिका 20 मिनिटं एका ठिकाणी बोलली सुरुवातीला. तर ऐकणाऱ्यापैकी एक जण म्हणालं, माता सरस्वती कशी असेल, ती म्हणजे ह्या तुमच्या साधिकेच्या रूपात पाहावी. स्वरांची देवता, वाग्विलासिनी, शब्दांचा विलास करणारे, शब्दांचा फुलोरा प्रसवणारी, ज्याच्यामुळे विश्व मोहित व्हावं असं शब्द भांडार निर्माण करणारी, शब्द प्रभू निर्माण करणारी देवता व संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारी जी सरस्वती देवात्मशक्ती, ती म्या उपादेय हृदयात नमस्कारिरी. तिला भगवान ज्ञानेश्वरांनी शेवटचं वंदन केलंय देवता म्हणून. ओंकार, गणपती आणि सरस्वती तिघांना वंदन केलंय, नमन केलंय. आता सरस्वतीला कशा रूपात वंदन केलंय त्यांनी? बुद्धी केंद्रामध्ये प्राण मन बुद्धी अहंकार नेऊन स्थिरावला, बोधी अवस्था प्राप्त झाली, एक प्रकारची सविकल्प समाधी लागली आणि तिथे नमन केलंय. त्यावेळेस ती वाग्देवी प्रगट होत असते. म्हणून सुरुवात करताना मी तुम्हाला म्हणालो की अशी अवस्था झाल्यानंतरच माझं ऐका. आता माता शारदेचं नमन संप